नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो, त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील अपडेट्सही घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा तुमच्या समोर व्यथित करायचा होता, त्याकरिता हा अपडेट आपण घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर रेग्युलरली शेअर करीत असतो, परंतु या दरम्यान कुठल्याही प्रकारचे नवीन अपडेट्स प्राप्त झालेले नसल्यामुळे आपण ते अपडेट्स सध्या टाळलेलं होतं। तर यामध्ये सुद्धा जास्त काही नवीन अपडेट्स नाहीयेत, परंतु काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत जे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जेणेकरून शिक्षक भरतीस होणारा विलंब हा कशामुळे होत आहे हे तुम्हाला लक्षात येईल। पहा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील एकूण 15 एकत्रित याचिका या कोर्टामध्ये दाखल आहेत सध्या, आणि यामध्ये प्रमुख याचिका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित आहे। ज्यामध्ये इंग्रजी माध्यमांचा याचिका आहे, ज्यांचं 20% आरक्षण हा GR रद्द करून त्यांना परत म्हणजे लागेल तिथे इंग्रजी माध्यमाकरिता जागा अशा स्वरूपाचा नवीन GR जो झालेला होता पारित, त्या विरोधात हे याचिका असून BR अर्हताधारक उमेदवार यांना 1ली ते 5वी करिता जो ब्रिज कोर्स संबंधीची अट घातल्यात आलेली होती ही रद्द करण्यात यावी या संदर्भातील दुसरी याचिका आहे। तर TET अपात्र जे आहेत आणि सध्या सेवेमध्ये आहेत यांना वगळून जी जागा भरती म्हणजे जी रिक्त जागा होईल त्या जागी नवीन पद भरती करावी अशा स्वरूपाची ही याचिका आहे। त्याचप्रमाणे केंद्र शासनाप्रमाणे भरती प्रक्रिया म्हणजे NCTE रूल्स हे तंतोतंत पाळले जावेत या स्वरूपात ही याचिका या म्हणजे कोर्टामध्ये दाखल आहेत। तर पाहू शकता एकूण 15 एकत्रित याचिका आहेत, यामधल्या प्रमुख याचिका आपण तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आता यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा म्हणजे आता नेमकं पुढे काय होणार, तर पहिल्यांदा जे अगोदर आपल्याला अपडेट्स मिळालेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी 11 मार्च ही तारीख दिलेली होती, ज्यामध्ये पवित्र प्रणालीवर पसंतीक्रम नोंदवण्याकरिता पवित्र पोर्टल हे ओपन करून देण्यात येईल असं सांगितलेलं होतं। त्यानंतर ही तारीख वाढून 8 पुढे एप्रिल करण्यात आली आणि त्यानंतर ही तारीख 26 एप्रिल अशी करण्यात आलेली होती, परंतु आता परत या तारखेमध्ये वाढ ही झालेली असून आता 30 एप्रिल ही तारीख दिलेली आहे आणि ही नवीन तारीख आहे। आणि हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे की या ज्या एकत्रित याचिका आहेत त्यांचे कोणते नियमावली आणि कोणत्या प्रकारचे म्हणजे नियमावलीवर शिक्कामोर्तब केलं जातं आणि त्यानुसार हे पुन्हा जे पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया आहे ही परिपूर्णरित्या अवलंबून आहे, त्यामुळे ते पाहणं ही अत्यंत गरजेचं आहे। आणि यामुळे एकत्रित रित्या सांगायचं झालं तर जी 12,000 पदभरती करिताची पुढची प्रोसेस आहे ही सध्या रखडलेली आहे आणि येत्या नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजे जूनमध्ये नवीन शिक्षकांची गरज ही शाळेवर आहे, तरी सुद्धा हे जे इतर प्रॉब्लेम्स आहेत यामुळे शिक्षक भरती करिता सध्या विलंब होत आहे। त्यामुळे तुमचं यावर काय मत आहे आणि यावर काय उपाययोजना शासनाने करायला हव्यात या स्वरूपात तुमच्या असलेले सजेशन सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, जेणेकरून ते विचार करण्याकरिता आपल्याला सुद्धा सादर करता येईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स प्राप्त करण्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक